करून यज्ञ करवला आणि असा यज्ञ कधी झाला नाही का. तो सोन्याच्या पात्रामध्ये लोकांना जेवायला वाढलं. त्यांनी सोन्याच्या पात्रामध्ये इंद्राला देखील एवढा सोमरस प्यायला मिळाला की इंद्र खुश झाला. त्याला असा सोमरसच प्यायला मिळाला नव्हता. ब्राह्मणाला सुद्धा अफाट दक्षिणा त्यांनी दिली. ब्राह्मण खुश झाले आणि यावेळेला देवगणांनी वाढत्याचं काम केलं असं वर्णन केलेलं आहे. सभासद इति हे जे देवगण आहेत मरुत वगैरे साध्यदेव हे सभासद होते. वैश्वदेव सभासद होते. मरुत्ताचा पुत्र दम त्याचा राज्यवर्धन, त्यापासून सुधृती त्याचा नर, त्याचा केवल, त्यापासून बंधुमान, त्यापासून वेगवान झाला, त्याचा बंधू झाला, त्यापासून तृणबिंदू नावाचा मुलगा झाला. हा अत्यंत गुणवान होता आणि तो एवढा गुणवान होता की अंबुशा नावाची अप्सरा त्याच्या प्रेमात पडली आणि अंबुशा अप्सरा प्रेमात पडल्यामुळं तृणबिंदू आणि अंबुशा ज्यांना इडाविडा नावाची मुलगी झाली. याच इडाविडाशी विश्रवाने लग्न केलं. त्या विश्रवापासून कुबेर झाला. म्हणून इडाविडा आणि विश्रवा यांच्यापासून कुबेर झाला. हा तृणबिंदू त्याच्यापासून विशाल, त्याचा शून्यबिंदू त्याचा धूम्रकेतू झाला आणि यांनी विशालाने वैशाली नावाची नगरी स्थापन केली. त्या विशालाचा हेमचंद्र झाला, त्याचा धूम्रारू झाला. धूम्राक्ष संयमान कृशाश्वानी दैवन, कृशाश्वाला सोमदत्त झाला, त्याचा सुमती झाला, त्याचा जन्मेजय झाला. आता तिसरा मुलगा जो शर्याती, त्या तिसऱ्या मुलाचे विवरण करतायत. शर्याती त्याला एक मुलगी होती. तो मोठा चांगला राजा होता, यज्ञाचा जाणकार होता. शर्याती त्याने एका यज्ञाचं सगळं पौरोहित्य त्यांनी स्वतः केलं. यज्ञ कसा करायचं ते सांगितलंय. आणि हा त्याला एक सुकन्या नावाची मुलगी. तो एकदा राजा आणि सुकन्या मुलगी आणि त्यांच्या अनेक मैत्रिणी सुकन्येच्या वनामध्ये फिरायला गेले. फिरता 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 आता ह्या मुलीबरोबर सुकन्या हिंडत होती. आता लहान लहान मुली या सगळ्या तरी 10, 11, 12 वर्षाच्या असतील. त्यांनी फिरता 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 त्यांना एक वारूळ दिसली. काय बुद्धी कशी होते माणसाला पहा. बुद्धी कर्मानुसार आलेली. ती वारूळ दिसल्याबरोबर म्हणजे अरे वारूळ काय. आणि त्यामध्ये पाहिलं तर चमकलं 2 गोष्टी. अरे म्हणजे आतमध्ये काय चमकायला लागलंय काहीतरी. अरे या आतमध्ये काय चमकू लागलंय. काजवे तर नाही आहेत, काय चमकू लागलं. म्हणून या सुकन्येने एक काटा घेतला आणि तो घुसवला. घुसवल्याबरोबर त्याच्यातून भरभर रक्त आलं. रक्त आल्याबरोबर ही घाबरली आणि तेवढ्यात राजाबरोबर सैन्य होतं. काही सगळ्यांचे मूत्र बंद झाले. अहो काय झालं म्हणजे पोट गच्च होऊ लागले. लघवी होईना, मूत्र होईना, त्याप्रमाणे विष्ठा टाकता येईना. काय झालं म्हणजे पोटे एवढे गच्च का झाले. तेवढ्यात राजाने विचारलं का तुमच्याकडून काय अपराध घडला का. मुलीला विचारलं का ग कोणाकडून काही अपराध घडला. सगळे सैनिक म्हणले नाही आमच्याकडून काही नाही घडला. तिला लक्षात आलं. ती म्हणली महाराज माझ्याकडून चूक झाली. पिताश्री माझ्याकडून चूक झाली. म्हणजे काय झालं. मी असा काटा टोचवला आणि आतून रक्त बाहेर आलं. अरे 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 नाही तू एका ऋषीचा अपमान केला. च्यवन भार्गव नावाचे ऋषी या ठिकाणी तपश्चर्या करतायत, त्यांचा तू अपमान केला. आता च्यवन भार्गव या ऋषींना त्यांनी जाऊन हात जोडले. शरण आला. महाराज माझं चुकलं, मला क्षमा करा. माझ्या मुलीने अजाणता केलेलं कृत्य. च्यवन भार्गव रागिष्ठ होते, फार कोपिष्ठ होते. ते म्हणले राजा तुझ्या मुलीने अजाणता कृत्य केलं पण मी आंधळा झालो ना. माझे दोन्ही डोळे गेले. आता मी कसं या ठिकाणी वागू सांग. तुझी मुलगी मला पत्नी म्हणून दे तरच सगळ्यांचे पोट आत्ताच्या आत्ता फुगलेले कमी होतील, नाही तर होणार नाही. असं म्हणल्याबरोबर राजाने त्यांच्याबरोबर हिचं लग्न करून टाकलं. सुकन्येचं लग्न च्यवन भार्गवाबरोबर झालं आणि त्यानंतर च्यवन भार्गवाबरोबर ती राहू लागली. ते अत्यंत कडक कोपिष्ठ होते पण त्यांच्या आज्ञेमध्ये ती राहून तिने त्यांचं मन जिंकलं. इकडे राजा बरेच दिवस आपल्या राजधानीमध्ये होता आणि एके दिवशी इकडे च्यवन भार्गवांना भेटण्यासाठी अश्विनी कुमार आले. अश्विनी कुमार 2 जण असतात. तेव्हा हे आल्याबरोबर
अश्विनी कुमारांनी च्यवन ऋषीला सांगितलं की तुम्हाला तरुण व्हायचं का? ते म्हणाले हो, चला म्हणले माझ्यासोबत. या अश्विनी कुमारांनी त्यांना नेलं आणि म्हणाले या डोहात उडी मारा. त्यांनी डोहात उडी मारली. अश्विनी कुमारांनी स्नान केलं, त्यांनी केलं आणि डोहातून बाहेर आल्याबरोबर एकदम अश्विनी कुमारासारखं रूप झालं, तरुण झाले. त्याचप्रमाणे यौवन संपन्न झाले, अत्यंत सुंदर चर्या झाली, सगळ्या अंगावरच्या वळ्या गेल्या. त्याचप्रमाणे म्हातारपणा गेला, वृद्धत्व गेलं आणि एकदम तरुण झाल्याबरोबर त्यांनाही बरं वाटलं. आणि आणल्यानंतर सुकन्येच्या त्या आश्रमासमोर उभं केलं. म्हणजे अगं तुझा पती ओळखून घे कोणता आहे ते. सगळे सारखे दिसू लागले. ती मोठी हुशार होती. ती म्हणाली महाराज माझ्या पतीला तुम्ही घेऊन गेला तेव्हा तुम्हीच माझ्या पती परत करा, कारण तुम्ही नेलंय तेव्हा तुम्ही माझ्या पतीला परत करा. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे, हरकत नाही. आणि त्यांचा पती त्यांना दिला. च्यवन भार्गव आणि ही आता संसार करू लागली. एके दिवशी राजाला वाटलं की आपल्या मुलीचा संसार कसा चाललाय बघावं, म्हणून हा राजा शर्यती तिच्याकडे आला. आश्रमात आल्याबरोबर पाहिलं तर त्याला एक दृश्य असं दिसलं की एक तरुण कोणीतरी आणि त्याच्याबरोबर माझी मुलगी बसलेली आहे. तो दारातच उभा राहिला आणि आतमध्ये सुद्धा आला नाही. तिथून कडाडला, काय ग तुला अंधार, माझ्या कुळाला कलंक लावला, माझं सगळं कुळ काळं करून टाकलंस, आता मला तोंड बाहेर दाखवायला जागा नाही ठेवलीस, कोणता एखादा जार आणलास त्याच्याबरोबर राहू लागलीस आणि त्या म्हाताऱ्याला काय मारून टाकलंस का? बिचारे तपस्वी होते, त्यांना ठार मारलं. एकदम ती समोर आली. महाराज नाही 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 काय म्हणतेस, आणि हा कोण दिसतोय तरुण? ती म्हणाली महाराज ऐकून तरी घ्या, अहो अश्विनी कुमार आले होते आणि त्यांनी यांना नवतारुण्य प्रदान केलं. आणि हे म्हणाले की हो मीच च्यवन ऋषी आहे, मीच च्यवन भार्गव आहे. आणि मग मात्र राजाला आश्चर्य वाटलं, आनंदही वाटला. आणि या ठिकाणी आता म्हणून तेव्हापासून जे औषध तयार झालं त्याला च्यवनप्राश म्हणतात, कारण आवळ्यापासून तयार केलं. आवळा, अभ्रक, त्याचप्रमाणे वेगवेगळे जे आयुर्वेदिक अशा प्रकारच्या वनस्पती आहेत या सगळ्या त्यामध्ये टाकलेल्या होत्या. आणि त्यामुळे यातून जे औषध तयार झालं त्याला च्यवनप्राश असं म्हणतात. ते खाल्ल्यानंतर माणसाला म्हातारपण येत नाही, तरुण राहतो माणूस. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की अशा पद्धतीने हे च्यवन. पण गंमत अशी झाली, च्यवनावर यांनी एवढे उपकार का केले त्याचं कारण आहे. अश्विनी कुमारांना या इंद्राने सोमरस द्यायला विरोध केलेला होता. इंद्र म्हणाले की या अश्विनी कुमाराला सोमरस द्यायचा नाही असं ठरवून टाकलं. मग च्यवन भार्गव म्हणाले मी शर्यती राजाला माझ्या सासऱ्याला सोमयाग करायला लावतो आणि त्या सोमयागामध्ये तुम्हाला मी सोमरस देतो, चला. आणि याप्रमाणे ठरलं. शर्यतीला सोमयाग करायला लावला आणि या वेळेला च्यवन भार्गव स्वतः तिथे उपस्थित होते. त्यांनी सगळ्या यज्ञाचं नेतृत्व केलं आणि सोमरस अश्विनी कुमारांना दिला. हे इंद्राला कळल्याबरोबर इंद्र चिडला, हातामध्ये वज्र घेतलं आणि धावत आला. आणि च्यवन भार्गवाला इंद्राने वज्र मारणार एवढ्या च्यवन भार्गवाची ताकद एवढी, त्यांनी इंद्राच्या हातासह वज्र आकाशामध्ये स्थिर करून टाकलं. स्टेटस को, जैसे थे स्थिती, जसं आहे तसं. हात वरती तो वरतीच राहिला, वज्र हातात तसंच राहिलं, हात पुढेही जाईना मागेही जाईना. मग इंद्र शरण आला, महाराज क्षमा करा. ते म्हणले याला तुम्ही सोमरस देणार आहेत का नाही अधिकार सोमरसाचा? देतो म्हणे. त्या दिवशीपासून सोमरसाचा अधिकार अश्विनी कुमारांना मिळाला. याप्रमाणे शर्यती या राजासंबंधी सांगितलं. आता शर्यतीचा वंश सांगतात. त्याचा उत्तानबर्ही झाला. उत्तानबर्ही, अनर्थ आणि भूरसेन अशी 3 मुलं त्याला झाले. त्या अनर्थाला रैवत नावाचा मुलगा झाला. त्या रैवताला 100 पुत्र झाले. त्या 100 पुत्रापैकी ज्येष्ठ होता ककुद्मी. हा ककुद्मी याला रेवती नावाची मुलगी झाली. त्या ककुद्मीला असं वाटलं की आपण आपल्या मुलीचा वर संशोधन करायच्या ऐवजी आपण ब्रह्मदेवाकडे जावं आणि देवाला म्हणावं ब्रह्मदेवा हिच्यासाठी कोणता वर ठेवलाय सांगा बरं, तिचं लग्न करून टाकतो.
हा गेला ब्रह्मलोकामध्ये, मुलीला घेऊन गेला. ब्रह्मलोकात मुलीला घेऊन गेल्याबरोबर तिथं गाणं चाललेलं होतं. पहा, या भागवतामध्ये किती सूक्ष्म विज्ञान सांगितलंय. काळाचा परिणाम कुठे कुठे कसा होतो, काळाचं मापन कुठे कुठे कसं आहे. आज देखील आपल्याला हा फरक दिसतो. आज विज्ञानाने सिद्ध झालाय. पृथ्वीवरचा काळ वेगळा आहे, चंद्रावरचा काळ वेगळा आहे, गुरुवरचा काळ वेगळा आहे, शुक्र शनीवरचा काळ वेगळा आहे. काळात फरक आहे. म्हणून इथला काळ आणि तो काळ एक नाहीये. या ठिकाणी पृथ्वीवरचा हा राजा तिथे गेला आणि तिथं गाणं चाललेलं होतं म्हणून थोडा थांबला. गाणं संपलं. गाणं किती मिनिटं? 5 मिनिटं. तेवढं गाणं संपलं. गाणं संपल्यावर ब्रह्मदेव म्हणाले, अरे कपिलनी कुणीकडे आले तुम्ही? ते म्हणले, अहो ही माझी मुलगी आहे, ही उपवर झाली म्हणून तुम्हाला कोणता मुलगा आहे हिला वर तुम्ही ठरवलाय हे विचारण्यासाठी आलो. ब्रह्मदेवाने प्रश्न उपस्थित केला, तुम्ही कधी आला? ते म्हणले, गाणं नुकतंच सुरू झालं होतं आणि मी आलो आणि आता गाणं संपलं. ते म्हणले, राजा अरे मी जो वर निश्चित केला होता त्याची मुलं, नातू, पंतू, पडपंतू, खापरपंतू, निपटपंतू कोणी शिल्लक राहिले नाही. हा, मी जो वर निश्चित केला होता त्यांचे खापरपंतू सुद्धा शिल्लक नाही. आणि मग या ठिकाणचा काळ वेगळा आहे. पृथ्वीवर ते म्हणाले, पृथ्वीवर 27 युगाच्या फेऱ्या झाल्या. म्हणजे कृत त्रेता द्वापार कली एक फेरी संपली, कृत त्रेता द्वापार कली दुसरी फेरी संपली, कृत त्रेता द्वापार कली तिसरी फेरी संपली. अशा 27 फेऱ्या संपल्या. युगे 28 विटेवरी उभा. याचं प्रचिती आपल्याला इथे येते की युगे 28 हे 28वं युग चालू आहे. 27 फेऱ्या संपल्या आणि 28वं युग आता सुरू झालंय. आता द्वापार युग येईल. त्या द्वापार युगामध्ये शेष नारायण बलराम या रूपाने अवतार धारण करतील. ते सगळ्यात जुने आहेत. त्यांना तू तुझी मुलगी देऊन टाक असं सांगितलं. तो खाली आला. खाली आला तो इतका उंच, सगळे बाकीचे लोक बुटके 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 दिसायला लागले. हे खरंय, काही खोटं नाहीये. अहो काळाचा परिणाम होतो. जुन्या काळातले माणसं किती उंच होते आणि आता बुटके बुटके झाले. जुन्या काळातले माणसं उभे राहिले म्हणजे खांदाला टेकत होतं त्यांचं डोकं. आमचे वडील सांगायचे की त्यांचे वडील असे वाकलेले होते 95 वर्षाचे आणि जेव्हा ते ताठ व्हायचे तेव्हा खांदाला डोकं लागायचे. का बरं? आणि आम्ही एवढे बुटके काय झालो? अहो हळूहळू काळाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून 27 युग झाल्यावर पृथ्वीवर 27 युग लोटले. 27 युग नव्हे, या 4 युगाच्या फेऱ्या 27 वेळेला झाल्या. ह्या 4 युग 27 वेळेला गेले म्हणजे किती युग झाले पहा. 27 गुणिले 4 एवढे युग झाले. याप्रमाणे आता ते खाली आल्यावर सगळे उंच. त्यालाही लाज वाटायला लागली. शेवटी त्याने आपल्या मुलाला राज्य दिलं आणि तो वनामध्ये निघून गेला. पुढे एका ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की जेव्हा बलराम यांनी रेवती बरोबर लग्न केलं तेव्हा रेवती खूप उंच होती म्हणे आणि बलराम तिच्यापेक्षा लहान होते. सगळे द्वारकेतले लोक हसू लागले. तेव्हा बलरामाने पुन्हा तिला आपल्या बरोबर केलं असं वर्णन केलेलं. तर तात्पर्य त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुढे नभगापासून नाभाग झाला. नभग पासून नाभाग झाला. हा मोठं सुंदर कथानक आहे हे नाभागाचं. हे कथानक असं आहे की हा नाभाग जो होता तो ब्रह्मचर्य आश्रम स्वीकारून गुरुच्या घरी गेला. गुरुच्या घरी 12 वर्ष तप त्यांनी शिक्षण वगैरे घेतलं. त्यावेळेला हा गुरुच्या घरी गेलाय असं समजल्याबरोबर या नाभागाचे जे बाकीचे भाऊ होते त्यांनी सगळी संपत्ती आपल्यात वाटून घेतली. त्याही वेळेला असंच होतं. सगळी संपत्ती वाटून घेतली आपल्यामध्ये. म्हणजे जाऊ दे त्या नाभागाला काही ठेवायचं नको, ते गेलाय गुरुच्या घरी. आपली संपत्ती वाटून घेतली आणि नाभागाला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी वाटून घेतली संपत्ती आणि माझ्या वाट्याला काय दिलं? सगळे भाऊ म्हणले तुझ्या वाट्याला हे वडील तुझे दिले, जा ते वडील आणि तू. माझ्या वाट्याला वडील हो. मग शेवटी वडील म्हणले हरकत नाही, आपण दोघं राहू. अंगिरस ऋषी त्या ठिकाणी एक यज्ञ चाललेला होता. ते वडील असं म्हणाले, हे नाभागा तू एक काम कर. अंगिरस ऋषी त्या तिथे जे हे करतायत, यज्ञ करतायत, सत्र करतायत, ते दर 6व्या दिवशी काही मंत्र विसरतात. दर 6व्या दिवशी
काही मंत्र विसरतात. इदं मिथ्या आणि ए यज्ञेन हे मंत्र विसरतात. तू ते मंत्र त्यांना सांग, विसरले की सांग. तो म्हणला बर. तो गेला नाभाग. तिथे यज्ञ चाललेला होता आणि द्वादशाह नावाचं सत्र चाललेलं होतं. दर 6व्या दिवशी हे विसरल्याबरोबर हा त्याला मंत्र सांगायचा. हे पाहिल्याबरोबर हे विश्वेदेवाचं सूक्त त्याने सांगितल्याबरोबर हे सगळे अंगिरस वगैरे ऋषी खुश झाले. म्हणजे वा रे वा. आणि मग सगळ्यांनी दक्षिणा वगैरे वाटली. सगळे यज्ञ संपला, निघून गेले. मग नाभागाला सांगितलं हे यज्ञामध्ये राहिलेलं सगळं तुझं घेऊन जा. तो म्हणला बर. यज्ञातलं सगळं घेऊन जाणार. एवढ्यात तिथे महादेवाचे काही सेवक आले, महादेवाचे दूत आले. थांब, काय घेऊन चाललंस? ते म्हणाले मला सांगितलं हे घेऊन जायला. ते म्हणले तुझं नाहीये, हे आमचं आहे. यज्ञातला अवशिष्ट भाग माझा असतो, महादेवाचा असतो. हे दक्षाच्या यज्ञातच सिद्ध झालंय, तुला माहित नाही का? तो म्हणे नाही. जा म्हणजे वडिलांना जाऊन विचार यज्ञातला शेवटचा भाग कोणाचा असतो. तो आला वडिलाकडं. वडिलाला म्हणला महाराज अहो मी सगळं यज्ञातलं घेऊ लागलो, ते लोक मला म्हणले घेऊन जा. मग घेऊ लागलो तर तिथं अडवलं लोकांनी. महादेवाचे लोक आले आणि त्याने अडवलं. ते म्हणले की या सगळ्या यज्ञातला भाग हा महादेवाचा असतो. मग वडील म्हणले बरोबर आहे, त्यांचं बरोबर आहे, खोटं नाही बोलत म्हणते. कारण दक्षाच्या यज्ञात हे ठरलंय यज्ञ भाग हा सगळा महादेवाचा आहे. अवशिष्ट राहिलेला भाग महादेवाला दिला जातो. मग तो आला. मग हो म्हणले. वडील म्हणले तुमचं म्हणणं बरोबर आहे. असं ऐकल्यावर ते म्हणले वा रे वा, तुझे वडील सत्यवादी आहेत आणि तूही सत्यवादी आहेस. तू ज्या अर्थी खरं बोललास, सत्य वागलास, त्या अर्थी तू सज्जन आहेस. तुला हे सगळं घेऊन जा आमच्या कृपेने. आणि त्याने एवढी संपत्ती त्याला दिली, त्या भावापेक्षा जास्त संपत्ती त्याला मिळाली. हे सगळं सोनं नाणं त्यांनी नेलं. या नाभागाचा पुत्र अंबरीश, या नाभागाचा पुत्र आहे. म्हणजे पहा किती सज्जन लोक या भारतामध्ये होऊन गेले. नाभागाचा पुत्र अंबरीश म्हणून होऊन गेला. तो युक्त वैराग्य त्याने धारण केलेलं होतं, भक्तीमध्ये तल्लीन होता. आणि याचं साधन द्वादशीचं व्रत चाललेलं होतं. साधन द्वादशी म्हणजे 3 दिवसाचं व्रत. दशमी, एकादशी आणि द्वादशी. द्वादशीला पारणा करायची, याप्रमाणे चाललेलं. कार्तिक शुद्ध दशमी ते द्वादशी असं ते व्रत. याप्रमाणे एकदा यांनी अश्वमेध यज्ञ केले होते. मारवाड प्रांतामध्ये सरस्वतीच्या तीरावर यांनी यज्ञ केले होते. त्याचप्रमाणे गोदावरीच्या काठी देखील यांनी यज्ञ केले होते. तसंच अनेक गायी यांनी दान केलेल्या होत्या. यमुनेमध्ये त्या ठिकाणी यमुनेच्या तीरावर हा यज्ञ चाललेला असताना, यांचे व्रत चाललेलं असताना इथे एकदा दुर्वास ऋषी आपल्या सगळ्या शिष्यासह आले. आपल्या सगळ्या शिष्यासह आल्याबरोबर दुर्वास ऋषी म्हणाले अंबरीशा, तुझ्याकडे मला जेवण करायचे, भोजन तुझ्याकडे करायचे, द्वादशी तुझ्याकडे सोडायची. आम्ही स्नान करून आत्ता येतो. सगळ्या शिष्यासह गेले. दुर्वास आधी रागीट त्याच्यात सगळ्या शिष्यासह स्वतःहून म्हणले मला जेवायचे. आता काय करावं? द्वादशी फक्त एक घटका उरली. एक घटका म्हणजे 48 मिनिट. आता द्वादशी, आता एवढी फक्त द्वादशी उरली, काय करावं? या द्वादशी थोडी शिल्लक राहिली. पुन्हा त्रयोदशी लागते. आणि मग आता जर त्रयोदशी लागली तर माझी पारणा होणार नाही. म्हणून मग सगळे ब्राह्मण बसले. सगळे ब्राह्मण म्हणले असं करा, तुम्ही याला पर्याय करा. तुम्ही जेवण करू नका, तीर्थप्राशन करा, तीर्थपारणा करा, होऊन जाईल. याप्रमाणे तीर्थप्राशन केलं, तीर्थपारणा केली. एवढ्यात दुर्वास आले. पाहिल्यावर म्हणले राजा, माझ्या आधी जेवण केलंस तू, जेवायला आमंत्रण दिलं आणि त्यांच्या आधी जेवण करतोस, तुझ्यासारखा पापिष्ट दुसरा कोणी नाही. ते म्हणाले नाही महाराज, जेवण नाही केलं. जेवण केलंस तू, तीर्थपारणा केली, ते म्हणजे याचा अर्थ जेवणच केलं. मग काय एकदम राग आला त्यांना. त्यांनी आपले जटाजूट पिंजारले, त्यातून एक कृत्या काढली आणि सांगितलं या अंबरीशाला भस्मसात कर. ती कृत्या आल्याबरोबर अंबरीशाला भगवंतांनी एक चक्र दिलेलं होतं. जर काही दुर्धर प्रसंग अंगावर आला तर चक्राचा वापर कर. ज्यांनी ताबडतोब सुदर्शन चक्राला प्रार्थना केली. सुदर्शन चक्र आलं, त्याला सांगितलं की कृत्या नाहीशी कर आणि या दुर्वासाच्या मागे लाग.
त्या ताबडतोब चक्राने उद्ध्वस्त करून टाकली, जाळून टाकली आणि दुर्वासाच्या मागे लागले. दुर्वास पुढे चक्र माग, दुर्वास पुढे चक्र माग, धावत 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 कुठे निघाले? पहिल्यांदा महादेवाकडे आले. महादेवा, ते म्हणले काय? वाचवा, हे चक्र बाजूला करा. ते म्हणले चक्र? अहो चक्र माझं नाही म्हणले. अरे हे चक्र भगवान विष्णूच आहे, मी विष्णूचा सेवक आहे, मी त्यांचं चक्र नाही बाजूला करू शकत. मग ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला म्हणले ब्रह्मदेवा, अहो तुम्ही सगळ्या जगाची निर्मिती करता, एवढं चक्र बाजूला करा. ते म्हणले नाही नाही, अहो हे चक्र महाविष्णूच आहे, आमचा काय अधिकार बरं? अहो आम्हाला 2 पदार्थ झाले की मलाही मरावं लागतं, मी त्यांच्या स्वाधीन आहे, मी माझ्या चक्रावर माझा अधिकार नाही. शेवटी म्हणले आता काय करावं? शेवटी भगवान विष्णूकडे आले वैकुंठात. विष्णू नमस्कार, तर एवढे तुमचं चक्र आहे बाजूला करा. विष्णू म्हणाले अरे माझं चक्र आहे पण मी नाही सोडलं, ते सोडलंय माझ्या भक्तांनी. आणि अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या स्वाधीन आहे. चक्र त्या भक्तांनी सोडलंय, चक्रावर माझा अधिकार नाही, कारण मी भक्ताच्या स्वाधीन आहे. अंबरीश हे महाश्रेष्ठ दर्जाचे माझे भक्त आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी मी ते चक्र तुम्हाला दिलेले आहे. भगवान म्हणतात अहम भक्त पराधीनो, हे स्वतंत्र युवद्विज. हे ब्राह्मणा, हे ऋषी महाराज, दुर्वास महाराज, चक्र हे भक्तांनी सोडलेलं आहे आणि मी भक्ताच्या स्वाधीन आहे, मी माझ्या हातात काही नाही. नाहम आत्मा न माझ्या ते बदलत ते साधुगिरी बिना. आणि म्हणून तू त्यांना शरण जा असं म्हणल्याबरोबर ते म्हणले पुन्हा त्याला शरण जाऊ का? हो म्हणले त्यांनाच शरण जा. असं म्हणल्यावर दुर्वास पुन्हा आले. 1 वर्षभर फिरत होते म्हणजे दुर्वास, 1 वर्ष. आणि वर्षानंतर पुन्हा कार्तिक महिना आला. कार्तिक महिन्याची द्वादशी आली आणि दुर्वास ऋषी आले. म्हणजे राजा क्षमा कर मला. काय झाले म्हणजे? हे चक्र बाजूला कर, चक्राने मी दहन, माझं अंगाचा दाह होऊ लागलेला आहे, चक्र बाजूला कर. क्षमापय महाभागम तत शांती भविष्यती. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले 1 वर्ष दुर्वास फिरत होते आणि तेवढे वर्षभर हा अंबरीश उपाशी राहिला होता. दर द्वादशीला फक्त पाणी प्यायचं, तीर्थपारणा करायचं आणि उपाशी राहायचं. याप्रमाणे त्यांनी म्हणल्यानंतर चक्राची प्रार्थना केली, कारण चक्राला सुद्धा प्रार्थना करावी लागते. हे चक्रा, तुम्ही भगवंताचे आयुध आहात, तुम्ही दुष्टाचं निर्दालन करणारे आहात आणि तुम्ही सर्व विश्वाचं सामर्थ्य, प्रकाशाचं सामर्थ्य तुमच्या जवळ आहे. सुदर्शन नमस्तुभ्यम सहस्रारा चित्तप्रिय. हे सुदर्शना तुम्हाला नमस्कार असो. सर्वास्त्रघातून विप्राय भूजा इडस्पते. तुम्ही या ब्राह्मणाला, दुर्वासाला तुझ्या तापातून मुक्त करा, अशा प्रकारची स्तुती केली. आणि स्तुती केल्याबरोबर ते चक्र थंड झालं, उपशम झाला त्याचा, ते पुन्हा मुक्त झालं. याप्रमाणे दुर्वासाला सांगितलं महाराज आंघोळ करून जायचं का? जायचं का म्हणले? आंघोळ करायला पुन्हा नाही म्हणले आता आंघोळ बिंघोळ काही नाही, आता जेवायला वाट. वर्षभर झालं जेवायला मिळालं नाही. ते म्हणले महाराज मी देखील उपाशी आहे तुमच्यासाठी. याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी साधन द्वादशीचं व्रत पूर्ण केलं आणि दुर्वासाने या अंबरीशाची स्तुती केली. वा तुझ्यासारखे भक्त खरोखर मी आज पाहिले. शुकाचार्य म्हणतात याप्रमाणे एवं संकेत राजानं दुर्वासा परितौषिता. दुर्वासाने राजाची स्तुती केली आणि मुन्निष्प्रदर्शना कांचो राजा भक्तो बभूव. या ठिकाणी संपूर्ण या चरित्रामध्ये द्वादशीचं महत्त्व काय आणि भक्ताचं महत्त्व काय ते सांगितलेलं. त्यानंतर पुढे ते सांगतात अंबरीशाचं चरित्र झाल्यानंतर पुढे अंबरीश त्याला विरूप झाला, त्याचा केतुमान झाला, त्याचा शंभू, त्याचा विरूप, पुन्हा त्याचा पृषदश्व, त्याचा रथीतर झाला. हा रथीतर निपुत्रिक होता. अंगिरसाने रथीतराच्या पत्नीच्या ठिकाणी संतान उत्पन्न केलं नियोग पद्धतीने. आणि त्यानंतर वैवस्वत मनुच्या शिंकेपासून इक्ष्वाकू झाला. इक्ष्वाकू वंशापासून पुढे रामाचा वंश सुरू झाला. इक्ष्वाकूला विकुक्षी झाला, त्याचा निमी झाला, त्याचा दंडक झाला. त्या दंडकापासूनच आपल्या
भागाला दंडकारण्य असं नाव पडलं. त्या दंडक जो मुलगा होता त्यावरून हे दंडकारण्य, राम दंडकारण्यात आले ना, हे दंडकारण्य ह्या विकुक्षीचा मुलगा दंड, निमीचा मुलगा दंडक होता. हा दंडक शुक्राचार्याची मुलगी यांनी अरजा नावाची होती. शुक्राचार्याला अरजा नावाची देखील एक मुलगी होती. जशी देवयानी होती तशी अरजाही होती. ही अरजा दंडकाने एकदा पळवली आणि पळवल्याबरोबर इकडे शुक्राचार्याला कळालं माझी मुलगी दंडकाने पळवली, म्हणून त्यांनी तो दंडकारण्यामध्ये इथं दक्षिण भागाला राहत होता. शुक्राचार्यांनी शाप दिला की आता ज्या अर्थी माझी मुलगी पळवली आहे त्या अर्थी या ठिकाणी सगळीकडे 7 दिवसामध्ये इथं अरण्य निर्माण होईल, निर्मनुष्य जागा होईल, कोणी राहणार नाही. आणि याच ठिकाणी अगस्तीचा आश्रम झाला, जिथे राम अगस्तीच्या आश्रमामध्ये आले. याप्रमाणे अग्नीचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी त्या तारकासूर जेव्हा माजला होता तेव्हा तारकासुराचा वध कार्तिकाच्या द्वारे होईल, कार्तिक स्वामीच्या द्वारे होईल असं सांगितलं. कार्तिक स्वामीची उत्पत्ती ही महादेवापासून होणार होती, पण त्यासाठी अग्नीची गरज होती, म्हणून अग्नीला शोधायला लावलं. परंतु अग्नी लपला आणि मग तो शमीच्या वृक्षामध्ये लपला. त्या ठिकाणी शमीच्या वृक्षात लपल्यावर देव आले, म्हणजे अग्नी कुठे आहे? तर पोपटाने सांगितलं शमीच्या वृक्षात लपलाय. शेवटी अग्नीने त्या पोपटाला शाप दिला की तुला वाचाहीन होशील तू. त्याप्रमाणे तो वाचाहीन झाला आणि मग अग्नी तिथून पळाला. तो पुन्हा लपला, पिंपळाच्या वृक्षात लपला. पण हत्तीने सांगितलं की हा पिंपळाचा वृक्षाच आहे, म्हणून हत्तीला शाप दिला की तुझी जीभ उलटी होईल. अशा प्रकारे अग्नीचा शोध घेण्यासाठी लोक या अगस्तीच्या आश्रमामध्ये आले, सगळे देव. असा कथाभाग आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यानंतर या दंडक याचा मुलगा जो होता विकुक्षीचा मुलगा निमी, त्याचा दंडक आणि त्याचा एक मुलगा होता त्याचं नाव शशाद पडलं. हा शशाद का पडलं त्याने वर्णन केले की एकदा अष्टिका श्राद्ध होतं. अष्टिका श्राद्ध म्हणजे काय, तर मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन यामध्ये कृष्ण पक्षामध्ये जी अष्टमी येईल त्यावेळेला श्राद्ध करतात, त्याला अष्टिका श्राद्ध म्हणतात. तर यावेळेला तो अष्टिका श्राद्धासाठी अरण्यामध्ये गेला मांस आणण्यासाठी. त्या काळात मांस चालत असे श्राद्धाला, नंतर कलियुगात ते बंद झालं आणि त्यांनी मांस आणलं, पण भूक लागली म्हणून शशाचं मांस खाऊन टाकलं आणि मांस आणलं ठेवलं. तेवढ्यात ऋषी आले, वसिष्ठ आले. त्यांनी पाहिलं, प्रोक्षण केल्याबरोबर ते म्हणले राजा तू ब्राह्मणाला उष्ट द्यायला लागलास? ते म्हणले नाही महाराज उष्ट नाही आहे. मुलाला विचारलं, तो म्हणला हो मी ससा खाल्ला. तेव्हा त्यापासून त्याचं नाव शशाद असं पडलं आणि त्याला वनामध्ये पाठवलं. ज्या अर्थी तू असं वाईट कृत्य केलंस त्या अर्थी तू वनामध्ये जाशील. आणि विकुक्षीला वनांतरी पाठवलं. वडिलांच्या मृत्यूनंतर तो परत आला. याप्रमाणे विकुक्षीपासून पुरंजय झाला, त्याचा इंद्रवाह झाला. पुरंजय इंद्राला त्याने वाहन म्हणून, इंद्राने त्याला बैल म्हणून वापरलं. इंद्र त्याच्यावरती बसला आणि युद्ध केलं म्हणून त्याला इंद्रवाह असं नाव पडलं. तो बैल झाला. याप्रमाणे त्यावर बसून इंद्राने युद्ध केलं आणि त्याला जय मिळाला. तर पुरंजयाचा अनेना झाला, त्याचा पृथ्वी, त्याचा देश गिरंध्री, त्याचा चंद्र, त्याचा युवनाश्व आणि या युवनाश्वापासून श्रावस्ती नगरी स्थापन झाली. बृहदाश्वाचा कुबलयाश्व झाला. त्याचा उतंक ऋषीच्या इच्छेसाठी 21,000 पुत्र त्याने निर्माण केले. त्याप्रमाणे त्याचा धुंदुमार झाला. धुंदुशी युद्ध करताना त्याच्या मुखातल्या अग्नीमुळं सगळी मुलं जळाली. फक्त 3 शिल्लक राहिली, त्यापैकी दृढाश्व, कपिलाश्व आणि भद्राश्व. तेव्हा दृढाश्व, हर्यश्व, ककुंभ, बरहाश्व, शेनजित आणि युवनाश्व दुसरा. आता युवनाश्वाच्या संबंधी जी कथा सांगतील आणि त्यांच्यापासून जो पुत्र युवनाश्वाला कसा झाला, तो गर्भवती कसा झाला
त्याला पुत्र कसा झाला, संतान कसं झालं या संबंधी आणि मानधाता त्याच्यापासून कसा जन्माला आला या संबंधीची विवरण करतील तो सगळ्याला उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. आज पावसाचा जोर खूप आहे, आवाजही जास्त येईना आणि नेट कदाचित चालतं का नाही कळणार नाही. त्यामुळं तरी या ठिकाणी आपण उद्याच्या चिंतनामध्ये हा 7वा अध्याय उद्या बघू. हरे नमः. कुंडली गौरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.